राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे TV9च्या कार्यालयात आलेले आहेत। त्यांनी आज आपल्या बाप्पाचं दर्शन देखील घेतलं आहे। आपण त्यांच्याशीच आता संवाद साधणार आहोत। सर, TV9 कार्यालयामध्ये आपलं पहिल्यांदा तर स्वागत। सध्या राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे हा सगळा प्रश्न उपस्थित होतो, कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात एक GR अर्थात शासन निर्णय सरकारने काढला, परंतु कोणाच्या हातात काय भेटलं हा सगळा संभ्रम जो आहे तो राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात लागलेला आहे। यावर तुमची प्रतिक्रिया काय? मी एक जो काही अनुभव मागच्या काही वर्षांमध्ये घेतोय की हे सत्ताधारी समाजामधल्या विविध घटकांमध्ये संभ्रम कसा तयार होईल आणि अस्वस्थता कशी पसरेल याची अधिक काळजीपूर्वक व्यूहरचना करतात आणि त्याच्यातलाच हा भाग आहे। कोणाच्या हातात काय लागलं हे काळाच्या ओघात दिसेलच, त्याच्यावर आत्ता काय बोलायला नको। पण दोन्ही समाजामध्ये अविश्वास, दोन्ही समाजामध्ये अस्वस्थता आणि आपलं हित ह्याच्याशिवाय हे सरकार काहीही बघत नाही। महाराष्ट्राच्या समाजकारणाला जो द्वेषाचा स्पर्श होत आहे त्याचा जन्म हे सरकार घालतंय, वाईट आहे। परंतु हा मराठा आणि OBC वाद जो आहे तो दीर्घकाळ टिकण्याकरता हा सगळा प्रयत्न केला जातोय असं म्हणणं तुमचं? राजकीय फायद्यासाठी टिकावा आणि आपल्या निवडणुका निघत राहावेत, याच्याशिवाय यांच्या मनात काहीच नाही। निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण महाराष्ट्राच्या समाजकारणाचं वाटोळं करतोय याचा विचारही यांना स्पर्श करत नाही। परंतु ज्या पद्धतीने हा शासन निर्णय जो काही काढलेला आहे हा दिशाभूल करणाराच आहे का? हे काळाच्या ओघात सगळ्यांच्या समोर येईल, सत्य सगळ्यांच्या समोर येईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचा एक व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा बनलेला आहे। एका IPS महिला अधिकाऱ्याला दम देतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। खरं तर त्या महिला अधिकारी गेलेल्या होत्या तिथे वाळू उपसा करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याकरता, आणि त्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांनी कॉल केला अजित पवारांना, त्यांच्याकडनं झापण्यात आलं अधिकाऱ्यांना। हा सगळ्या प्रकाराला कसं बघ? काय आता सत्तेची मगरुरी आहेच आणि ती अख्ख्या त्या सत्ताधारी पक्षामध्ये सगळ्यांमध्येच दिसते। म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते। फक्त मुख्यमंत्री मी ऐकलं नाही त्यांना कधी असं, आणि दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं। आता हे लोकांसमोर आलं आहे। खरं तर ह्याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे। असं नाही चालत राजकारणामध्ये। म्हणजे आमच्याकडनं आम्ही आमदार असताना झालं ते त्याबद्दलही आम्हाला वाईट वाटतं, पण गेले 30 वर्ष मंत्रिमंडळातला माणूस उठतो आणि एका IPS ऑफिसरला तू म्हणण्यापर्यंत मजल जाते, आणि कशासाठी? म्हणजे आपला एखादा कार्यकर्ता चुकीच्या गुन्ह्यात अडकला आहे, मी तर त्याच्यासाठी हक्काने जाऊन भांडून टेबलवरती आदळ अटप करतो, पण एका वाळू चोरासाठी आपण काय लेवलला जायचं याचा विचार करायला हवा। परंतु त्यांच्या पक्षाकडनं आता सगळी स्पष्टीकरणं येतात आहे, नेत्यांकडनं त्यांच्या स्पष्टीकरणं येतात आहेत। हे स्पष्टीकरण काय देतात ह्याच्याशी आपल्याला काय करायचं? व्हायरल आहे, ऑडिओ समोर आहे ना। ऑडिओ नसता तर मी ह्याच्यावर बोललो पण नसतो, पण ऑडिओ समोर आहे आणि मी एवढे दिवस बोललो पण नाही, पण मी प्रश्न विचारला म्हणून बोलतोय। ह्या बोलून सुद्धा काय फायदा आहे का? तो अजितदादांची ही पहिली वक्तव्य करण्याची वेळ नाही, या अगोदर देखील त्यांच्या वक्तव्यांची सरबत्ती आहे। सगळ्या वक्तव्यांना माफी मिळाली, सगळ्या वक्तव्यांनंतरही सगळं सुरक्षित राहिलं, कधीच इजा पोचलेली नाही आणि आपल्याला काही होऊ शकत नाही हे जेव्हा मनात येतं तेव्हा मग कोणालाही उद्धट बोला, काही बोला, सगळं चालतं। सर, एक शेवटचाच प्रश्न, राज्यामध्ये नवीन कामगार कायदा आलेला आहे, त्यानुसार जवळपास आता 12 तास म्हणजे कामगारांना काम करायचं आहे। पूर्वी कामाचे तास ठरवून होते 8 तास, आता मात्र 12 तास काम करण्याच्या संदर्भात मिळणार आहेत ना। तुम्हाला आम्ही जास्त पैसे म्हणून देणार आहोत, मग तुम्ही करा 12 तास काम, घरी जायला 2 तास, म्हणजे 14 तास, म्हणजे घरात तुम्ही राहणार 8 तास। म्हणजे कामगार हे काही यंत्र नाही आहे, कामगार हा माणूस आहे आणि त्या माणसाकडे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कायदा आणले आहेत। तुम्ही रिपोर्टर 12 तास ऑन फील्ड काम करू शकाल का? करू शकाल?
आत्ताच तुम्हाला 10-10 तास करावं लागतं. जेव्हा तुमचं ऑफिशियल 12 तास काम होईल तेव्हा तुमची मॅनेजमेंट तुमच्याकडनं 14 तास राबवून घेईल. असं नाही चालत. शोषण जेव्हा व्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात जाते आणि भांडवलदार हे शासनाचे मालक होतात तेव्हा कामगारांचं शोषण निश्चित असतं. आणि म्हणून समाजवाद आणि लोकशाही ही मानलीच पाहिजे. आणि म्हणून कार्ल मार्क्सनी लिहून ठेवलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की द वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. तुम्हाला हरवण्यासारखं म्हणजे तुमच्याकडनं तुम्हाला गमावण्यासारखं काहीच नाही आहेत. तुमच्या पायामधल्या बेड्या तोडायला शिका. आणि मला वाटतं की कामगार चळवळी इथे मान्य होणार नाही. पैशाने विकत घेत आहे. ओव्हर टाईम देऊ, कसला ओव्हर टाईम? ही संपूर्ण जीवन पद्धती बदलण्याचा एक सगळा हा प्रकार आहे का, ज्या पद्धतीने 8 तासाचे पद्धती जीवन संपवण्याचा प्रकार आहे. काही माणसं त्या ओव्हर टाईमच्या नादात कामाला लागतील. तुम्हाला मी सायंटिफिक स्टडी रिपोर्ट सांगतो की हे रात्रीचे जे कॉल सेंटर चालतात त्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण पोरींमध्ये काय व्याधी आहेत, त्यांना काय काय ते करतात, त्यांना कुठला निद्रानाशेचा त्रास होतो, त्यांच्यावरती किती हृदयरोपण शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि किती जण हृदयविकाराने मेले आहेत, याचा जरा अभ्यास करा. माणसाच्या शरीराला आराम हा गरजेचा आहे. मेंदूलाही आराम लागतो. मॅन इज नॉट अ मशीन. यंत्र नाही आहे ते. त्याला यंत्रासारखं वागवायला जाऊ नका. मला वाटतं हा कायदा धोकादायक आहे आणि ह्याच्याविरुद्ध कामगार पेटून उठतील. परंतु या कामगारांना एकत्रित करण्याचं काम जितेंद्र आव्हाड करतील येत्या काळात. मी काय कामगार नेता नाही आहे किंवा मी पण असं आहे की मी माझ्या घरामध्ये कामगार ह्याच्यात काम केलेली माझे वडील स्वतः कामगार क्षेत्रात काम करत होते. माझे सासरे तर कामगार नेतेच होते. ते जाऊ द्या. पण मी स्वतःही कामगारांच्या हिताचा विचार करणारा माणूस आहे आणि घाम गाळणाऱ्या माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. जितेंद्र आव्हाड होते नेते. ते म्हणाले की अजित पवारांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी आता अधिक सुस्पष्टता आणून स्वतः पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी असं मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर भुवडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.